आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राम मंदिरासंदर्भात दिल्लीमध्ये आज भाजपची बैठक। अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपचे सर्व प्रदेशाध्यक्ष हजर राहणार। भाजपचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप दौऱ्यावर। विकास कामांचं मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। सकाळी 10 वाजता मोदी तमिळनाडूमध्ये पोहोचणार। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत मिळणार। जिरायत पिकांसाठी हेक्टरी 13,600 ते बागायत पिकांसाठी हेक्टरी 27,000 रुपये मदत मिळणार। राज्यातील 353 तालुक्यांपैकी 54 तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा, तर 2 तालुक्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई। जीएसटीए अहवालामध्ये दावा। राज्यातील कॅसिनो बंदी हटवण्यासाठी चित्रपट कंपनीची हायकोर्टात धाव। हायकोर्टानं कायदा अधिसूचित करून अंमलबजावणीचे आदेश देण्याची याचिकेमध्ये मागणी। राज्यात आज कोरोनाच्या 70 नव्या रुग्णांची नोंद। राज्यामध्ये सध्या कोरोनाचे 693 सक्रिय रुग्ण। कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये 5 जानेवारीनंतर हलका पाऊस। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यामध्ये येण्याची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी स्वागत सेल। विजेच्या दरामध्ये सवलत मिळणार। महावितरणशी संबंधित सुविधा देण्यासाठी कर्मचारी ग्राहकांच्या दारी जाणार। यूपीआयद्वारे एसटीचे तिकीट काढताना ज्येष्ठ वाहक संभ्रमात। यूपीआयची विचारणा केल्यावर वाहकांकडून सेवा उपलब्ध नसल्याचं उत्तर। प्रवाशांचा हिरमोड। वाहकांना प्रशिक्षणाची आवश्यकता।